पहिला दिवा पेटवला की घर उजळतं, पण मनाचं काय? काल वसुबारसच्या शुभ दिवसावर आपण स्वीकार करायला शिकलो आणि आज धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आपण ते अंमलात कसं आणायचं हे बघूया. कधी कधी आपल्याला वाटतं ना की आपण स्वीकार केलंय, पण मन मात्र शांतच होत नाही. कारण स्वीकार हा फक्त शब्दच राहतो, त्याची कृती ही घडतच नाही. जेव्हा आपण मातीत एखादं बी पेरतो तेव्हा ती माती त्या बियाला स्वीकारते पहिला, आणि मगच आपल्याला त्या मातीतून फूल मिळतात. तसंच मित्रांनो, आपल्या आयुष्याचंही आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला आपण जेव्हा पहिले स्वीकारतो तेव्हाच बदल जाणवतो. सगळ्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार होतोच ना आपल्याला लवकर, पण बऱ्याचदा स्वीकार भावना ही आपल्याला वाईट परिस्थितींमध्ये पटकन येत नाही आपल्या विचारात. तेव्हा आपल्याला ती गोष्ट पटतच नाही. या गोष्टीचा सुद्धा स्वीकार करायला जेव्हा आपण करू लागू तेव्हा कुठेतरी आपण स्वीकार भावना ही आपल्याला उमगायला लागेल. मग या गोष्टी सगळ्या केल्यावर आपण स्वीकार करायला आणि पूर्णपणे शिकलोच का? असं नाहीये. स्वीकार ही अनंतकाल चालणारी गोष्ट आहे. कधी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल स्वीकार भावना ही आपोआप येईल, कधी कधी तुम्हाला स्वीकार भावनेबद्दल विचार सुद्धा येणार नाही. मग या परिस्थितीत आपण काय करायचं? तर ह्या गोष्टींचा सुद्धा स्वीकार करायचा की आपल्याला काही गोष्टींबाबत हा विचार येतो आणि काही गोष्टींबाबत हा विचारच येत नाही. म्हणून तर म्हणते ही गोष्ट अनंत काळ चालणारी आहे. चला तर मग धनत्रयोदशीला आपण स्वीकार करायला थोडा तरी प्रयत्न करायला सुरू करू शकतोच ना.